हॅलो फ्रेंड्स. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मल मेथड्स बघितल्या. काही मेथड्स आपल्याला ऑलरेडी झाल्या होत्या टी-वायला आणि एक नवीन मेथड डिफरन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमेट्री ही आपण बघितली. आता ह्या युनिटमधलाच एक भाग म्हणजे ऑटोमेशन इन ॲनालिटिकल केमिस्ट्री ऑर ऑटोमेटेड मेथड्स ऑफ ॲनालिसिस हा पॉईंट आपण बघणार आहोत. आपण ऑटोमेशन हा पॉईंट इथे डिस्कस करणार आहोत. आता ह्या ऑटोमेशन पॉईंटमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बघणार आहोत ते सुरुवातीला आपण बघूया. ह्या ऑटोमेशन पॉईंटमध्ये आपण नीड फॉर ऑटोमेशन हा एक पॉईंट बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑटोमेशन हा दुसरा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर ॲन ओव्हरव्ह्यू ऑफ ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन हा एक पॉईंट बघणार आहोत. त्यानंतर काही ॲनालिसिस ऑटोमेटेड ॲनालिसिस मेथड्स बघणार आहोत. त्यात प्रोसेस कंट्रोल ॲनालिसिस बघणार आहोत. फ्लो इंजेक्शन ॲनालिसिस बघणार आहोत. डिस्क्रीट ऑटोमेटेड सिस्टीम आपण बघणार आहोत. ॲटोमॅटिक ॲनालिसिस बेस्ड ऑन मल्टीलेअर फिल्म हा पॉईंट आपण बघणार आहोत. गॅस मॉनिटरिंग इक्विपमेंट आणि शेवटचा पॉईंट म्हणजे ऑटोमेटेड टायट्रेशन हे पॉईंट आपण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर करणार आहोत आणि एवढ्या पॉईंटवर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सुरुवातीला आपण ऑटोमेशनची डेफिनेशन बघूया. आता ऑटोमेशनच्या अनेक डेफिनेशन आहेत, पण एक सिम्पल डेफिनेशन ॲज अ ॲनालिटिकल केमिस्ट विचार करायची झाली तर ऑटोमेशन इज अ टेक्निक or operation or is an instrument when we design a instrument which gives quick result quick results of analysis without human intervention. माणसांच्या मदतीशिवाय जर आपण असं इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलेलं आहे की जे माणसांच्या इंटरफेअरशिवाय काम करतं, आपल्याला क्विक रिझल्ट देतं. ह्या ज्या मेथड्स आहेत त्यांना ऑटोमेटेड मेथड असं आपण म्हणतो. ऑटोमेटेड मेथड्स वेन द इन्स्ट्रुमेंट इज अ डिझाईन फॉर ॲनालिसिस ऑफ सॅम्पल विच गिव्स क्विक रिझल्ट विथाउट ह्युमन intervention, then that methods or that instrument is called as automated instrument असं आपण सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणू शकतो. जर एखाद्या ॲनालिटिकल मेथड किंवा एखाद्या ॲनालिसिसचे पॉसिबल ऑटोमेशन मेथड्स बघायला गेलो तर सुरुवातीला आपण काय करतो, आपण सॅम्पल ॲक्वायर करतो. आधी आपण सॅम्पल कलेक्ट करतो, सॅम्पलिंग करतो. आपण फील्डमध्ये जातो, सॅम्पल कलेक्ट करतो. मग इथे आपण रोबोटिक गॅस और लिक्विड सॅम्पलिंग सिस्टीमचा वापर करू शकतो. आता बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा सॅम्पल अशा ठिकाणी असतं की जिथे माणूस जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी एखादं रोबोटिक इन्स्ट्रुमेंट वापरून सॅम्पल कलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण मंगळावर गेलो, चंद्रावर गेलो. चंद्रावर माणूससुद्धा गेला, पण मंगळावर माणूस अजून उतरलेला नाही. पण मंगळावरचं सॉईल सॅम्पल, तिथे जी सॉईल आहे त्याचं सॅम्पल आपण घेतलं का, कारण तिथे आपण रोबोटिक मशीनचा वापर केला. तुम्ही टी व्हीमध्ये बघितलं असाल, मंगळावर जेव्हा आपण मानवाने उपग्रह सोडला तेव्हा तिथला सॉईल सॅम्पलने कलेक्ट केलं आणि त्यासाठी रोबोटिक इन्स्ट्रुमेंट किंवा सॅम्पलिंग सिस्टीमचा इथे वापर केला गेला. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ लॅबोरेटरी सॅम्पल प्रिपरेशनसाठी सुद्धा रोबोटिक्सचा आपण वापर करू शकतो. सॅम्पल डिझॉल्व करण्यासाठी सुद्धा रोबोटिक्सचा वापर केला जातो. चेंज केमिकल फॉर्म, आता आपण सॅम्पलवर ॲनालिसिस करायला सुरुवात करतो, त्याचा केमिकल फॉर्म चेंज करण्यासाठी फ्लो इंजेक्शन किंवा फ्लुइडिक्स ह्या टाईपचे रोबोटिक्सचे इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. इलिमिनेट इंटरफरन्सेस इलिमिनेट करण्यासाठी ऑटोमेटेड क्रोमॅटोग्राफी, फ्लो इंजेक्शन, एक्स्ट्रॅक्शन ह्या मेथडचा वापर होतो. मेजर प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी 2 ऑटोमेटेड ॲनालायझर्स आहेत. एक फ्लो इंजेक्शन ॲनालायझर आहे,
जो आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. दुसरा डिस्क्रीट ऑटोमेटेड ॲनालायझर आहे, तो सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत. कॅल्क्युलेट रिझल्ट कॅल्क्युलेशनसाठी आपण कॉम्प्युटर स्प्रेडशीटचा वापर करू शकतो किंवा काही वेगवेगळी स्पेशलाइज सॉफ्टवेअर आहेत त्यांचा वापर होतो. देन एस्टिमेशन रिलॅबिलिटी. आता रिलॅबिलिटी चेक करण्यासाठी कॉम्प्युटर स्प्रेडशीट किंवा वेगवेगळी जी सॉफ्टवेअर्स आहेत त्यांचा वापर केला जातो. ह्या काही स्टेप्स आहेत ॲनालिसिसमधल्या आणि जिथे आपण सगळ्याच ठिकाणी ऑटोमेशन किंवा पॉसिबल ऑटोमॅटिक मेथड्सचे इथे यूज करू शकतो. आता नेक्स्ट आपण नीड फॉर ऑटोमेशन बघू. त्याआधी ऑब्जेक्टिव्ह बघू. ऑटोमेशनची गरज का आहे, ऑब्जेक्टिव्ह काय ऑटोमेशनचा, की एकतर लेबर कॉस्ट कमी करणे, दुसरं म्हणजे रिप्रोड्युसिबल रिझल्ट मिळवणे, हा एक ऑब्जेक्टिव्ह असू शकतो, रिप्रोड्युसिव्ह रिझल्ट मिळवणे. तिसरं म्हणजे आपलं जे ॲनालिसिसचा रेट आहे, नंबर ऑफ ॲनालिसिस तो वाढवणे, हा सुद्धा एक एम किंवा ऑब्जेक्टिव्ह आपल्या ऑटोमेशन टेक्निकचा असू शकतो. आपण जे ॲडव्हान्टेजेस किंवा नीड बघितले तेच ऑब्जेक्टिव्ह आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण काही कॉम्प्लिकेटेड ॲनालिसिस जिथे ह्युमन ते ॲनालिसिस करू शकत नाही अशा सिच्युएशनमध्ये ॲनालिसिस आपण करू शकतो, तो एक ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतो. टू मिनिमाइज कॅल्क्युलेशन एरर, हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह ऑटोमेशन मेथडचा होऊ शकतो. आता नेक्स्ट आपण ऑटोमेशन ज्या मेथड्स आहेत त्यांचे आपण आता त्याची नीड बघूया, गरज काय ते आपण डिस्कस करूया. आता पहिला पॉईंट आपण डिस्कस करूया. पहिला पॉईंट काय आहे तर नीड फॉर ऑटोमेशन. ऑटोमेशनची गरज का आहे, त्यासाठी आपण ऑटोमेशन किंवा ऑटोमेटेड मेथड आहेत त्यांचे ॲडव्हान्टेजेस बघूया. काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि त्या ॲडव्हान्टेजेसवरनं ठरवू शकतो आपण की ऑटोमेशनची आत्ता गरज का आहे. आता पहिला काय आहे तर ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट्स कॅन ऑफर अ मेजर इकॉनॉमिकल ॲडव्हान्टेज बिकॉज ऑफ देअर सेविंग इन लेबर कॉस्ट. आता ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट किंवा मेथड तुम्ही वापरत असाल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल फायदा होऊ शकतो, कारण लेबर कॉस्ट कमी होणार आहे. इथे ह्युमन लेबरच्या जागी आपण मशीन वापरणार आहोत. मशीन जास्त लोकांचं काम एक मशीन जर करणार असेल तर त्या जास्त लोकांचा जो पेमेंटसाठी जो पैसा लागणार आहे, त्यांच्यावर खर्च होणारा पैसा आहे, तो इथे आपला वाचणार आहे. इकॉनॉमिकल ॲडव्हान्टेज आपल्याला ऑटोमेशनमुळे मिळतं. ही झाली पहिली गरज. जर आपल्याला पैसे वाचवायचे असतील, आपल्याला इकॉनॉमिकली आपल्याला स्टेबल व्हायचं असेल, पैसे वाचवायचे असतील तर ऑटोमेशन गरजेचं आहे की जेणेकरून लेबर कॉस्ट तिथनं कमी होईल. आता सेकंड ॲडव्हान्टेज ऑर नीड आपण बघायला गेलो तर ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट्स इज दॅट द नंबर ऑफ डिटर्मिनेशन पर डे कॅन बी मच हायर दॅन विथ मॅन्युअल मेथड्स. आता आपण जर बघायला गेलो, आपण माणसं कामाला लावली तर माणसांचे काहीतरी लिमिटेशन आहे. काही तासांनी तो माणूस दमणार आहे. सुरुवातीला तो वेगाने काम करेल, सकाळी फ्रेश येऊन वेगाने काम करेल. मग दुपारी जेवण झालं की जेवणानंतर कुठे ना कुठे एक थकवा, एक आळस येऊन शेवटी ती जे माणसाची कामाची जी कार्यक्षमता आहे ही थोडी कमी होणार आहे. तो कुठे ना कुठे थकणार आहे. त्यामुळे ह्युमन जे लेबर आहेत त्यांच्यामध्ये काही लिमिटेशन आहेत. पण जर मशीनचा आपण विचार केला तर मशीन कंटिन्युअस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करणार आहे. तिला थकवा कुठेच येणार नाही आहे. म्हणजेच सेकंड मेजर ॲडव्हान्टेज किंवा गरज काय आहे तर आपल्याला जास्तीत जास्त जर ॲनालिसिस एका दिवसामध्ये करायची असतील तर जर आपण विचार केला तर ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट वापरलं तर ही जी ॲनालिसिस आहे जास्तीत जास्त ते एका दिवशी होतील.
आणि हा जो रेट आहे हा हायर असणार आहे मॅन्युअल मेथडपेक्षा. कारण माणसांना कुठे लिमिटेशन येणार आहेत. माणसाकडनं जर एका दिवसात 10 ॲनालिसिस होत असतील तर इन्स्ट्रुमेंट वापरून आपण ते 50 ॲनालिसिस एका दिवशी करू शकतो. ऑटोमेशनचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट इज दॅट द नंबर ऑफ डिटर्मिनेशन पर डे. Advantage of automated instrument is that the number of determinations per day can be much higher than manual method. म्हणजे आपल्याला आउटपुट जास्त मिळणार आहे ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंटचा वापर केल्यानंतर. आता अजून एक नीड किंवा गरज किंवा ॲडव्हान्टेज ऑटोमेशनचं बघायला गेलो तर ॲडव्हान्टेज ऑफ ऑटोमेशन इज दॅट वेल डिझाईन ॲनालायझर ऑफन प्रोव्हाइड्स मोर रिप्रोड्युसिबल रिझल्ट्स over a long period than can an operator using manual instrument. आपल्याला ऑटोमेशन किंवा इन्स्ट्रुमेंटमुळे आपल्याला बऱ्याच काळासाठी आपल्याला एखादा रिप्रोड्युसिबल रिझल्ट म्हणजे प्रिसिजन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही किती तास कितीही रीडिंग घ्या, इन्स्ट्रुमेंट तुम्हाला प्रिसाईज रिझल्ट देईल. पण जर तिथे जर ह्युमन किंवा मॅन्युअल मेथड आपण वापरली तर त्यामध्ये कुठे ना कुठेतरी माणसाचं काहीतरी ह्युमन एरर येऊन तिथे आपलं प्रिसिजन आपल्याला ते मिळणार नाही आहे. आपल्याला सेम रिझल्ट किंवा रिप्रोड्युसिबिलिटी मिळणार नाही आहे. कारण कुठे ना कुठेतरी माणसाकडनं काही ना काहीतरी चूक होते. एकच सॅम्पल मी तुम्हाला ॲनालिसिस करायला दिलं, 3 वेळा एकाच मेथडने ॲनालिसिस करा म्हटलं तर दरवेळी 3 वेळा सेम रिझल्ट मिळेल हे आपण सांगू शकत नाही. कुठे ना कुठेतरी आपल्याकडनं सुद्धा एरर होतो. पण इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत तसं नाही आहे. इन्स्ट्रुमेंट तुम्हाला रिप्रोड्युसिबल रिझल्ट देणार आहे लॉंग पिरियडसाठी. हा ऑटोमेटेड इन्स्ट्रुमेंट, त्यामुळे हा ऑटोमेशनचा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि जर आपल्याला लॉंग पिरियडसाठी रिप्रोड्युसिबल रिझल्ट हवे असतील, प्रिसाईज रिझल्ट हवे असतील तर ऑटोमेशनची गरज आहे. हे झालं तिसरं ॲडव्हान्टेज किंवा इथे आपण ह्याला तिसरं नीड आपण म्हणू. आता अजून एक नीड काय आहे तर अदर ॲडव्हान्टेज ऑफ ऑटोमेशन इन्क्लूड्स द ॲबिलिटी टू प्रोसेस सॅम्पल इन सिच्युएशन्स दॅट वूड बी डेंजरस फॉर ह्युमन, द मिनिमाइज कॅल्क्युलेशन एरर अँड डायरेक्ट रेकॉर्डिंग ऑफ रिझल्ट. आता काही ॲनालिसिस आहेत जिथे जी ॲनालिसिस ज्यामध्ये जी केमिकल वापरली जातात ती ह्युमनसाठी डेंजरस असतात. जास्त काळ ह्युमन त्यांच्या संपर्कात आला तर कॅन्सरसारखे डिसीज होऊ शकतात. असे काही कार्सिनोजेनिक इथे काही ॲनालिसिस आहेत, काही केमिकल्स आहेत, त्यांचा संपर्क ह्युमनसाठी डेंजरस होऊ शकतो. अशा केसमध्ये ऑटोमेशन हे गरजेचं आहे आणि ऑटोमेशन आपण तिथे वापरू शकतो. नेक्स्ट आता ॲडव्हान्टेज किंवा जर आपण तिथे ॲडव्हान्टेज किंवा नीड बघायला गेलो तर कॅल्क्युलेशन एरर बऱ्याचदा येतात. बऱ्याचदा कॅल्क्युलेशन मोठी असतील तर करताना कुठे ना कुठे आपल्याकडनं चूक होते. ते कॅल्क्युलेशन एरर मिनिमाइज करण्यासाठी ऑटोमेशन गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा एखादा अनॅलिटिकल डाटा आपल्याकडे आला तर तो आपल्याला प्रोसेस करावा लागतो. मग त्याचा रिझल्ट आपण तयार करतो. मग कुठेतरी आपण त्याचा रिझल्ट तयार करतो. पण ऑटोमेशनमुळे आपल्याला डायरेक्ट रिझल्ट मिळणार आहे. एखाद्या ॲनालिसिसचा डायरेक्ट रिझल्ट मिळणार आहे. ही काही ऑटोमेशनच्या गरजा झाल्या किंवा आपण त्याला ॲडव्हान्टेजेस म्हणू. ॲडव्हान्टेजेस आहेत त्या मी गरजेच्या रूपाने तुम्हाला इथे डिस्कस केल्या. थँक्यू.